नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7च्या न्यूजरूम बुलेटिनमध्ये काय विशेष हे थोडक्यात आपल्याला सांगते। आपल्या राज्यामध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची चर्चा रंगलेली आहे। ही चर्चा कोणी सुरू केली तर ती संजय राऊतांनी सुरू केली आहे। 35 आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतनं फुटतील ते भाजपत जातील असा दावा संजय राऊतांनी जवळपास महिन्याभरानंतर माध्यमांशी संवाद साधताना केलाय आणि संजय राऊतांना साथ मिळाली ती नाना पटोलेंची। म्हणजे एकीकडे शिंदेसेनेचे आमदार फुटतील असं संजय राऊत म्हणतात, तर दुसरीकडे अजितदादांच्या आमदारांना कसा धोका आहे याचा दावा नाना पटोलेंनी केला आहे। ही बातमी आपल्याला सविस्तरपणे बघायची आहे, पण राज्यात दुसरी सगळ्यात मोठी चर्चेत असलेली बातमी ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणुका पुढे ढकलण्याची। निवडणूक आयोग सातत्याने यामुळे टीकेचा धनी बनतोय, अगदी राजकीय पक्षांकडनं सुद्धा। पण निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय ते जाणून घ्यायचंय। पण आयोगाच्या टीकेवरती अगदी मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी काय भूमिका घेतलेली आहे त्याचाही आढावा आपण घेणार आहोत। कोकणातली निवडणूक सर्वार्थानं अतिशय महत्त्वाची आणि चर्चेतली निवडणूक बनलेली आहे, कारण ते राणे वर्सेस राणे असं युद्ध सुरू झालंय। तर दोन राणेंच्या या युद्धावरती किंवा शाब्दिक तोलेबाजीवरती, राजकारणावरती राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणतात हेही आपल्याला पाहायचंय। या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये आज दिल्लीमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे, पण हिवाळी अधिवेशनामध्ये एका खासदारानं, महिला खासदारानं स्वतःसोबत आणलेला कुत्रा यामुळे वादाचा भडका कसा उडाला, कसं नाट्य रंगलं संसद परिसरात, ही बातमी जाणून घेणार आहोत। सोबतच अर्थात अन्य काही घडामोडी आहेतच, त्यामुळे थोड्याच वेळात आपण थेट एबीपी माझाच्या न्यूजरूममधनं भेटूया महाराष्ट्र देशा बुलेटिनमध्ये।